नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिस्कस करतोय स्टेट बोर्ड साठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असलेला, सगळ्यात जास्त मार्क्सचं वेटेज असलेला चॅप्टर, तो म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आणि यामध्ये आजच्या या 4th लेक्चरमध्ये आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे पुढचा पार्ट म्हणजेच स्पायनल कॉर्ड. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया आजच्या या सेशनला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला काय दिलेलं आहे, तर स्पायनल कॉर्ड. आतापर्यंत आपण ब्रेन बद्दल इन्फॉर्मेशन बघितली, आता आपल्याला बघायचंय स्पायनल कॉर्ड बद्दल. सो स्पायनल कॉर्ड इज द पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड फॉर्म द लोअर एक्सटेन्शन ऑफ द मेडुला ऑब्लॉंगेटा ऑफ द ब्रेन. ब्रेनच्या खाली असलेला जो पार्ट आहे, ज्याला आपण ब्रेन स्टेम म्हटलं, ज्याच्यामध्ये मिड ब्रेन आलं, मेडुला ऑब्लॉंगेटा आलं, पॉन्स वरोली आलं, आणि याच्या खाली स्पायनल कॉर्ड स्टार्ट होतो. आणि स्पायनल कॉर्ड सुद्धा सेंट्रल नर्वस सिस्टमचाच पार्ट आहे. Okay, so like the brain, it is covered and protected by the bony covering and membranes. जसं ब्रेनला प्रोटेक्शन होतं मेनिंगचं, ज्याला आपण क्रॅनियम म्हटलं, तर त्याच पद्धतीनं स्पायनल कॉर्डला सुद्धा बोनी कव्हरिंग आहे, मेम्ब्रेन्स आहेत. इट लाईज विद इन द न्यूरल कॅनल. न्यूरल कॅनल ऑफ द व्हर्टिबल कॉलम इज सराउंडेड बाय दी 3 मेनिंग्स. याच्यामध्ये सुद्धा 3 मेनिंग्स आहेत, 3 लेयर्स आहेत व्हर्टिबल कॉलम च्या सराउंडिंगला. ओके, काय काय आहे, तर ड्युरा मॅटर, आर्चोनेट मॅटर अँड पिया मॅटर. जसं ब्रेनच्या क्रॅनियल बॉक्स मध्ये होते 3 लेअर, तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा 3 लेअर आहेत, ड्युरा मॅटर, आर्चोनेट मॅटर अँड पिया मॅटर. द सेरिब्रोस्पायनल फ्लुइड दॅट इज द CSF सिक्रेटेड बाय द पिया मॅटर. इथे सुद्धा सेरिब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रेट केलं जातं बाय द पिया मॅटर. फॉर्म्स अ फ्लुइड कुशन अराउंड द स्पायनल कॉर्ड and within it inside the central canal. So central कॅनलच्या मध्ये स्पायनल कॉर्डच्या सराउंडिंगला एक फ्लुइड कुशन आहे, जे की सिक्रेट करतं पिया मॅटर, त्यालाच म्हटलं जातं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. सो एक्सटर्नली द स्पायनल कॉर्ड appears as long cylindrical rod. एक्सटर्नली जे स्पायनल कॉर्ड जो आहे, तर तो एक लॉंग सिलेंड्रिकल आहे, सिलेंड्रिकल रॉड सारखा आहे, ज्याची साईज जी आहे तर ती आहे नियर अबाउट 42 to 45 सेंटीमीटर लॉंग अँड 2 to 2.5 सेंटीमीटर ब्रॉड. स्पायनल कॉर्डची जी साईज आहे तर ती नियर अबाउट 42 to 45 सेंटीमीटर लॉंग आहे अँड 2 to 2.5 सेंटीमीटर ब्रॉड, म्हणजे विड्थ त्याची ती आहे. ओके, सो द स्पायनल कॉर्ड इज ब्रॉडेस्ट ऍट इट्स अँटेरियर एंड. ब्रॉड आहे, अँटेरियर एंडला काय ब्रॉड आहे. ग्रॅज्युअली tapers into conus medullaris. मग तो काय होतो, टॅपरिंग होत जातो कॉनस मेडुलारिस, म्हणजेच L1 to L2. सो इट कंटिन्यू ॲज थ्रेड लाईक फिलम टर्मिनली एंड पोस्टेरियरली. आणि पोस्टेरियर एंडला जो थिक होत जातो, थ्रेड लाईक स्ट्रक्चर होत जातो, त्यालाच म्हटलं तर फिलम टर्मिनली. So spinal cord shows 2 swelling along its length called cervical and lumbar swelling. 2 swelling असतात, 2 फुगलेल्या पार्ट सारखे दिसतात, त्याच्यामध्ये सर्वायकल आणि लुंबार स्वेलिंग असं कन्सिडर केलं जातं. सो 31 pairs ऑफ स्पायनल नर्व अरायजेस फ्रॉम लॅटरल साइड ऑफ द स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड पासून जे लॅटरल साइडला काही स्पायनल नर्व निघतात, किती निघतात, तर ते असतात 31 pairs, ज्या की शो करतात पेरिफेरल नर्वस सिस्टमला. Okay, so these nerves are concentrated in the region of cervical and lumbar swelling and around the conus medullaris. So हे सगळ्यात जास्त कुठे असतात, तर लुंबार रिजनला किंवा सर्वायकल रिजनला असतात. त्या स्वेलिंग मध्ये ते येतात अराउंड दी कॉनस मेडुलारिस. द बंच ऑफ नर्व इन द हाइंड पार्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड along with the filum terminally appears like the horse tail, सो कॉल्ड ॲज अ कॉडा इक्विना. जनरली याचा जो शेप असतो तर तो हॉर्स टेल सारखा शेप असतो फिलम टर्मिनलच्या साईडला, आणि जनरली याला म्हटलं जातं कॉडा इक्विना. आता आपण टीएस बघणार आहे स्पायनल कॉर्डचा. ओके, ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड. आता ट्रान्सवर्स सेक्शन जेव्हा आपण बघतो, ट्रान्सवर्स सेक्शन मध्ये काय सांगितलं बघा, द स्पायनल कॉर्ड इज डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन. दोन्ही पण साईडने डॉर्सल आणि वेंट्रल साईडला कसा आहे, फ्लॅटन आहे, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ डीप नॅरो पोस्टेरियर फिशर. हा फ्लॅट काय, कारण त्याच्या
साईडला काय प्रेझेंस आहे, डीप नॅरो पोस्टिरियर फिशर आहे, एक लाईन प्रेझेंट आहे, अँड शॉलो ब्रॉड अँटेरियर फिशर, आणि मध्ये जो आहे तर तो ब्रॉड अँटेरियर फिशर आहे. सो अ सेंट्रल कॅनल कॅन बी सीन इन द सेंटर, सेंट्रल एक कॅनल आहे, सेंट्रल कॅनल आहे. द फिशर डिवाइड द स्पायनल कॉर्ड इनकम्प्लिटली इनटू अ राईट अँड लेफ्ट साइड. ओके, सो स्पायनल कॉर्ड जो आहे तर तो इनकम्प्लिटली आहे राईट आणि लेफ्ट साइडला. द ग्रे मॅटर इज सम व्हॉट, ग्रे मॅटर जो आहे तर तो एच शेप किंवा बटरफ्लाय शेप आहे. ओके, ग्रे मॅटर जो आहे तर तो एच शेप किंवा बटरफ्लाय शेप आहे. आणि व्हाईट मॅटर जो आहे इज द इनर साइड, while the white matter is the outer side. आउटर साइडला व्हाईट मॅटर आहे. ओके, इनर साइडला ग्रे मॅटर आहे. द फिशर डिवाइड टू द ग्रे मॅटर into 6 horns, namely dorsal, lateral and ventral horns. ओके, सो काय आहेत बघा, 6 हॉर्न्स आहेत, हॉर्न शेप आहे, ज्याच्यामध्ये डॉर्सल, लॅटरल अँड व्हेंट्रल हॉर्न्स असे 3 प्रकारचे हॉर्न्स आहेत, जे की प्रत्येकाची पियर असते. सो वाईल द व्हाईट मॅटर इज डिव्हिजिबल इंटू 6 कॉलम फॉर फिन्युकली, व्हाईट मॅटर सुद्धा 6 पार्ट मध्ये डिवाइड आहे, त्याला 6 कॉलम किंवा फ्युनिक्युली म्हटलं जातं, नेमली डॉर्सल, lateral and ventral funiculi. Okay, so the ventral and dorsal horns extend out of the spinal cord as a dorsal root and ventral root. Ventral आणि dorsal funiculi जे आहे तर ते थोडे एक्सटेंड झालेलं आहे, सो त्यालाच म्हटलं जातं डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट ऑफ द स्पायनल कॉर्ड respectively. So of these, the dorsal root is connected to the dorsal root ganglion. जो डॉर्सल रूट आहे तर ते डॉर्सल रूट गँग्लियनला कनेक्टेड आहे. इट इज लाईज जस्ट आउटसाइड दी लॅटरल टू दी स्पायनल कॉर्ड. सो इट हॅज ऍग्रिगेशन कलेक्शन ऑफ युनिपोलार सेन्सरी न्यूरॉन्स. आणि हे काय आहे तर हे ऍग्रिगेशन, एक गोळा आहे, एक काय झालेलं आहे तर तिथे युनिपोलार सेन्सरी न्यूरॉन जे आहे तर ते तिथे कनेक्ट एकत्र आलेले आहे. बघा इथे फिगर आपल्याला दिलेली आहे टीएस ऑफ स्पायनल कॉर्डची. आता हा टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड जर बघितला आपण तर सगळ्यात बाहेरची जी पार्ट आहे तर त्याच्यामध्ये बघा इथे हा एक फिशर आहे. ओके, इथे हा जो फिशर आहे तर त्याला म्हटलं तर पोस्टिरियर मेडियन फिशर. त्याच्यानंतर ही जी लाइनिंग आहे तर त्याला म्हटलं तर पोस्टिरियर मेडियन सेप्टम. त्याच्यानंतर इकडच्या साईडला सुद्धा एक लाइनिंग आहे, सो त्याला म्हटलं तर अँटेरियर मेडियन फिशर आणि अँटेरियर मेडियन सेप्टम. त्याच्यानंतर इथे बघा हा एच, मी वेगळ्या कलरने दाखवतो, येलो कलरने दाखवतो. हा एच शेपचा जो पार्ट आहे बघा, हा एच शेपचा जो पार्ट आहे, हा एच शेपचा जो पार्ट आहे तर तो पूर्णपणे ग्रे मॅटरनी बनलेला आहे. आणि त्याच्या सराउंडिंगला जे मध्ये ब्रेक आहेत, ओके, जो मध्ये पार्ट आहे म्हणजे इथे असेल 1 2 3 1 2 3, हे जे पार्ट आहे तर हे व्हाईट मॅटरनी बनलेलं आहे. त्यानंतर इथे सेंट्रली एक होल आहे ज्याला म्हटलं तर सेंट्रल कॅनल, आणि त्याच्या सराउंडिंगला आहे इपिंडायमा सेल. त्याच्यानंतर हा जो डॉर्सल हॉर्न आहे आणि हा लॅटरल हॉर्न आहे, सॉरी व्हेंट्रल हॉर्न आहे, हा डॉर्सल आणि हा व्हेंट्रल हॉर्न, तर हे पुढे जाऊन डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट बनवतात. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. ओके, हे टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड आहे. असोसिएशन ऑफ इंटर न्यूरॉन्स लाईज इनसाइड द ग्रे मॅटर. ग्रे मॅटरच्या मध्ये काय असतात तर न्यूरॉन्स असतात, त्यांचं असोसिएशन झालेलं असतं. द रिसिव्ह सिग्नल फ्रॉम द सेन्सरी नर्व, आणि हे काय करतात, सिग्नल रिसिव्ह करण्याचं काम करतात. सो इंटिग्रेट इट अँड डायरेक्ट द रिस्पॉन्स टुवर्ड द मोटर न्यूरॉन लेईंग टुवर्ड द व्हेंट्रल हॉर्न. सो डॉर्सल हॉर्न कडून आलेले सिग्नल व्हेंट्रल हॉर्न कडून सिग्नल परत पाठवले जातात एखादी रिएक्शन करण्यासाठी. द लॅटरल हॉर्न हॅव न्यूरॉन ऑफ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तर लॅटरल हॉर्न कडे काय आहे तर न्यूरॉन्स आहे फॉर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम साठी. ओके, सो the nerve arising from the neurons emerge out from the ventral root of spinal cord. आणि जे काही व्हेंट्रल रूट आहे स्पायनल कॉर्डचे तर तिथून काही नर्व अराइज केले जातात, स्टार्ट केले जातात. द व्हाईट मॅटर कन्सिस्ट मेनली ऑफ बंडल ऑफ मायलिनेटेड नर्व फायबर. आता हे व्हाईट मॅटर मध्ये काय आहे तर बंडल ऑफ मायलिनेटेड नर्व फायबर आहेत, ज्यांना म्हटलं जातं असेंडिंग अँड डिसेंडिंग ट्रॅक्स. त्याला काय म्हटलं जातं, असेंडिंग अँड डिसेंडिंग ट्रॅक म्हटलं जातं. द असेंडिंग ट्रॅक कंडक्ट सेन्सरी इम्पल्सेस. असेंडिंग ट्रॅक काय करतं, सेन्सरी इम्पल्सेस कॅरी करतं फ्रॉम द स्पायनल कॉर्ड टू द ब्रेन.
and these lies in the dorsal column of or फेनिकुली. द डिसेंडिंग ट्रॅक कंडक्ट. आता बघा, असेंडिंग ट्रॅकनी काय केलं, सेन्सरी इम्पल्सेस कॅरी आउट केले. तर डिसेंडिंग ट्रॅकनी मोटार इम्पल्सेस कॅरी आउट केले फ्रॉम ब्रेन टू द लॅटरल अँड वेंट्रल फॅनिक्युली ऑफ द स्पायनल कॉर्ड. म्हणजे काय होतं बघा, तर जनरली सेन्सरी इम्पल्सेस स्पायनल कॉर्ड कडून ब्रेन कडे जातात. त्याच पद्धतीनं डिसेंडिंग ट्रॅक जे आहे तर ते ब्रेन कडून स्पायनल कॉर्ड कडे सिग्नल घेऊन जात असतात मोटार न्यूरॉन थ्रू, मोटर इम्पल्सेस. द फंक्शन काय आहे बघा. सो द स्पायनल कॉर्ड इज मेन सेंटर फॉर द मोस्ट रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शनचं मेन सेंटर आहे स्पायनल कॉर्ड. रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे फास्ट ऍक्शन, क्विक ऍक्शन. म्हणजे बघा, तुम्ही एखाद्या निवांत ठिकाणी बसलेत आणि कोणीतरी तुम्हाला टाचणी टोचली की आता ऑटोमॅटिक तुमचा हात मागे जातो, तुम्हाला कळण्याच्या अगोदर, नंतर तुम्हाला कळतं. म्हणजे काय, तर रिॲक्शन अगोदर होती, नंतर ब्रेनकडे ती सेन्सेशन पाठवलं जातं. तर त्याला म्हणायचं रिफ्लेक्स ऍक्शन. आणि हे रिफ्लेक्स ऍक्शनचं मेन सेंटर जे आहे तर ते आहे स्पायनल कॉर्ड. सो इट प्रोव्हाइड pathway for conduction of sensory and motor impulses to and from the brain. म्हणजे ब्रेनकडे सिग्नल पाठवले पण जातात आणि ब्रेनकडून सिग्नल घेतले पण जातात दोन वेने. कुठले कुठले, तर सेन्सरी अँड मोटर इम्पल्सेस. सो इट प्रोव्हाइड नर्वस कनेक्शन टू मेनी पार्ट ऑफ द बॉडी. आणि हेच काय करतं, नर्वस कनेक्शन प्रोव्हाइड करतं खूप साऱ्या बॉडीच्या पार्टला. ओके, सो याच्यावरूनच इथे पुढे काय स्टार्ट होते, तर स्पायनल कॉर्डला जे काही साईटला ज्या स्पायनल नर्व्ह असतात, ब्रेन पासून निघालेल्या ज्या साईटला नर्व्ह असतात, तर दॅट इज द क्रॅनियम नर्व्ह. तर ह्या ज्या नर्व्ह येतात तर त्या येतात पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये. सो डिटेलमध्ये आपण स्टडी करूया पेरिफेरल नर्वस सिस्टीम, दॅट इज द पीएनएस. पीएनएस मध्ये दोन पार्ट येतात, दॅट इज द क्रॅनियल नर्व्ह अँड स्पायनल नर्व्ह. सो द पेरिफेरल नर्वस सिस्टीम connect the central nervous system to the different part of the body having receptor and effector. बघा, दोन आहेत, एक आहे रिसेप्टर आणि दुसरा आहे इफेक्टर. म्हणजे रिसेप्टर काय करेल, सिग्नल रिसिव्ह करेल आणि इफेक्टर सिग्नल देऊन ते काम करेल. ओके, सो असे दोन्ही पण रिसेप्टर आणि इफेक्टर असतात पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये. सो डिपेंडिंग ऑन द कनेक्शन ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि हे कुठे कनेक्ट असतात, तर सेंट्रल नर्वस सिस्टीमला कनेक्टेड असतात. द पेरिफेरल नर्व आर क्लासिफाइड इंटू टू मेन टाइप्स. दोन टाइप आहेत, एक आहे क्रॅनियल नर्व, एक आहे क्रॅनियल नर्व ज्या कनेक्ट असतात ब्रेनला, आणि दुसरा आहे स्पायनल नर्व ज्या कनेक्ट असतात स्पायनल कॉर्डला. सो दोन प्रकारच्या नर्व असतात पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये, एक असतं क्रॅनियल नर्व आणि दुसरं असतं स्पायनल नर्व. तर त्यातल्या क्रॅनियल नर्व ज्या आहेत तर त्या 12 प्रकारच्या आहेत. तर त्या 12 पियर ज्या असतात क्रॅनियल नर्वच्या, तर त्याचं नेचर आणि त्याचं फंक्शन साठी एक चार्ट दिलेला आहे आपल्याला, तर तो आपण बघू. तर त्यातला पहिला जो आहे दॅट इज द ऑल फॅक्टरी. फर्स्ट जो आहे तर तो आहे ऑल फॅक्टरी. ऑल फॅक्टरी जो आहे तर तो सेन्सरी टाईप आहे. याचं ओरिजिन जे आहे तर त्या ऑल फॅक्टरी बल्ब मध्ये असतं, ऑल फॅक्टरी बल्ब पासून होतं. त्याच्यानंतर येथे ऑर्गन जो आहे तर तो आहे इपिथेलियम ऑफ नोज. आपल्या नोजच्या इपिथेलियम मध्ये असतो. आणि ऑल फॅक्टरी म्हटलं की काय करतं, तर स्मेल सेन्सेशन कर. ओके, सेन्सरी नर्व आहे, स्मेल सेन्स कर. त्याच्यानंतर दुसरा जो नर्व आहे तर तो आहे ऑप्टिक नर्व. हा सुद्धा सेन्सरी टाईपचा आहे. हा कुठे असतो, तर साइड ऑफ डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉनच्या साईडला असतो. रेटिना ऑफ आय मध्ये हा काम करतो. आणि जनरली हा विजन सेन्स करण्याचं काम करतो. आपल्याला जे काही आपण विजनरी सेन्सेशन जे आहे तर ते देतो. त्याच्यानंतर तिसरा आहे ऑक्युलोमोटार टाईप, ज्याच्यामध्ये हा मोटार त्याच्या नावातच आहे मोटो. सो हा मोटार न्यूरॉन आहे. जनरली हा फ्लोर ऑफ मिड ब्रेन मध्ये असतो. ओके, आणि कुठे काम करतो, तर हा आय मसल मध्ये काम करतो. ओके, आय मसल मध्ये नियर अबाउट 4 to 6 आय मसल्स मध्ये हा काम करतो. आणि हा मुवमेंट ऑफ आयबॉल, आपल्या आयबॉलची जी मुवमेंट आहे तर ती कॅरी आउट करण्यासाठी हा रिस्पॉन्सिबल असतो. त्याच्यानंतर पुढे आहे पॅथेटिक टाईप ऑफ न्यूरॉन. हा पण मोटार टाईप ऑफ न्यूरॉन आहे, मोटार टाईप आहे. हा सुद्धा ओरिजिनेट होतो फ्लोर ऑफ मिड ब्रेन मधून. आणि हा आय मसल मध्ये काम करतो, नियर अबाउट 1 to 6 आय मसल आणि फोरहेड स्काल्प मध्ये हा काम करत असतो. आणि याचं पण काम आहे रोटेशन अँड मुवमेंट ऑफ आयबॉल. आपल्या डोळ्याचे जे आयबॉल आहेत, आयबॉलचं काम, त्याचं रोटेशन करण्याचं काम किंवा त्याची मुवमेंट करण्याचं काम हे करत असतं. त्याच्यानंतर पुढे जो आहे तर हा एक डेंटिस्ट नर्व आहे. यालाच म्हटलं तर ट्रॅजिमिनल नर्व. याच्यामध्ये ऍक्च्युली 3 प्रकारचे नर्व आहेत. जर डेंटिस्ट नर्व जो आहे तर तो मिक्स टाईपचा आहे. मिक्स म्हणजे सेन्सरी पण आले आणि मिक्स पण आले. ओके, सॉरी, मोटार पण आले, सेन्सरी पण आले आणि मोटार पण आले. जनरली हा वेंटर साइड ऑफ पॉन्स पासून ओरिजिनेट झालेला असतो.
ओके. आणि स्किन सेन्सेशन असेल, जसं की सेन्सेशन ऑफ स्किन असेल, टच असेल, टेस्ट असेल, जॉ मुवमेंट असेल, तर हे सगळे फंक्शन हे कॅरी आउट करतात. याच्यामध्ये आता 3 प्रकारचे नर्व आहेत. एक आहे ऑप्थॅल्मिक, जो की सेन्सरी टाईपचा न्यूरॉन आहे आणि नेझल कॅव्हिटी मध्ये किंवा अप्पर आयलिड किंवा फोरहेड मध्ये, स्काल्प मध्ये, लॅक्रिमल ग्लँड किंवा स्काल्प मध्ये या ठिकाणी हा काम करतो. त्याच्यानंतर दुसरा आहे मॅक्झिलरी. हा सेन्सरी टाईपचा न्यूरॉन आहे आणि हा म्युकोसा ऑफ नोज, पॅलेट, देन अप्पर टीथ, अप्पर लीफ, लोअर आय लीड, पार्ट ऑफ द फॅरिंग्स या ठिकाणी हा काम करतो. आणि तिसरा आहे मॅन्डिबुलर. हा सगळ्यात लार्जेस्ट न्यूरॉन आहे. ओके, मॅन्डिबुलर हा लार्जेस्ट न्यूरॉन आहे पूर्ण क्रॅनियल नर्व मध्ये आणि हा मिक्स टाईपचा आहे. हा लोअर टीथ मध्ये असतो, स्किन ओव्हर मॅन्डिबल चीक इथे असतो. त्याच्यानंतर साइड ऑफ द हेड इन फ्रंट ऑफ इयर इथे असतो. त्याच्यानंतर मसल्स ऑफ द मॅस्टिकेशन, मॅस्टिकेशन म्हणजे चावण्यासाठी जे मसल्स काम करतात तर त्यांच्यामध्ये असतो. आणि या सगळ्यांचं काम काय आहे? सो सेन्शन ऑफ स्किन, टच, टेस्ट अँड जॉ मुवमेंट, हे सगळे त्यांना एकत्रितपणे म्हटलं जातं डेंटिस्ट नर्व. ओके, डेंटिस्ट नर्व म्हणून हे 3 प्रकारचे नर्व आहेत. त्याच्यानंतर जो 6 टाईप आहे तर तो आहे अब्ड्युसेन्स. अब्ड्युसेन्स टाईप. आता हा जो आहे तर हा मोटार टाईपचा न्यूरॉन आहे. जनरली पॉन्स वरुली पासून याचं ओरिजिनेशन ओरिजिन होतो. त्याच्यानंतर मसल्स ऑफ आयबॉल मध्ये हा असतो, लॅटरल रेटस मसल्स मध्ये असतो आणि याचं मेन काम आहे दॅट इज द मुवमेंट ऑफ आईज. तुम्ही बघितलं असेल की आईज मध्ये किती सारे न्यूरॉन्स काम करतात. त्याच्यानंतर हा फेसियल नर्व, यालाच बिअरिंग जेनिक्युलेट गँग्लियॉन पण म्हटलं जातं. सो फेसियल नर्व हा मिक्स टाईपचा आहे, म्हणजे याच्यामध्ये सेन्सेशन पण होतं आणि मुवमेंट पण होते, मोटार न्यूरॉन्स पण. हा सुद्धा पॉन्स पासून ओरिजिनेट होतो आणि याचं जे काम आहे काय कुठे असतो तर फेशियल, स्काल्प अँड नेक मसल मध्ये हा असतो. लॅक्रिमल, सबलिंग्युनल, सबमॅन्डिबुलर, नेसल अँड पॅलिटाईन ग्लँड मध्ये हा असतो. आणि मेनली याचं काम काय तर फेशियल एक्सप्रेशन. ओके, आपल्या फेसवरती असलेले जे एक्सप्रेशन आहे तर ते करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर मुवमेंट ऑफ नेकची मुवमेंट करण्याचं काम करतो. त्याचबद्दल सिक्रिशन ऑफ टीयर्स, आपण जेव्हा रडतो तर आपले जे अश्रू येतात तर ते अश्रू सिक्रेट करण्याचं काम सुद्धा हे करतं. जनरली लॅक्रिमल ग्लँड तिथे काम करते. देन टेस्ट, सलायव्हरी सिक्रेशन करण्याचं काम, टेस्ट सेन्सेशन किंवा सलायव्हरी सिक्रेशन करण्याचं काम सुद्धा हे करत असतं. दॅट इज द फेशियल नर्व. देन नेक्स्ट वन इज द 8 नंबर नर्व, दॅट इज द ऑडिटरी नर्व. हा बुलार असतो किंवा त्याला व्हेस्टिब्युलर किंवा कोकियल नर्व असं सुद्धा म्हटलं जातं. हा सेन्सरी टाईपचा न्यूरॉन आहे. हा पॉन्स मधून ओरिजिनेट होतो, इंटरनल इयर मध्ये असतो आणि हिअरिंग अँड इक्विलिब्रियम हे दोन्ही पण फंक्शन म्हणजे ऐकण्यासाठी किंवा आपला बॉडी बॅलन्सिंग करण्यासाठी हे हार्मोन जे आहे तर ते हे नर्व जे आहे तर ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचा जो आहे तर तो आहे ग्लॉसोफॅरेंजियल नर्व. हा मिक्स टाईपचा नर्व आहे. साइड ऑफ मेडुला ऑब्लॅंगेटा मध्ये जनरली हा त्याच्यापासून हा ओरिजिनेट होतो, मेडुला ऑब्लॅंगेटाच्या साइड वरून. त्याच्यानंतर हा फॅरिंग्स मध्ये असतो, टंक मध्ये असतो, सलायव्हरी ग्लँड मध्ये असतो. आणि काय काम करतो? सो टेस्ट, साल्वेशन अँड सॉल्विंग. ओके, म्हणजे टेस्ट करण्याचं काम, सलायव्हा सिक्रेट करण्याचं काम आणि गिळण्याचं काम हे ग्लॉसोफॅरेंजियल नर्व करत असतो. त्याच्यानंतर पुढे आहे 10 नंबरचा, तर तो म्हणजे वॅगस नर्व. वॅगस नर्वलाच म्हटलं तर न्यूमोगॅस्ट्रिक नर्व. हा सुद्धा मिक्स टाईपचा आहे. साइड ऑफ मेडुला ऑब्लॅंगेटा पासून हा ओरिजिनेट होतो. देन लॅरिंग्स, ट्रॅकिया, फॅरिंग्स, अलिमेंटरी कॅनॉल, हार्ट, लंग्स, पॅन्क्रिया, ब्लड वेसल्स यांच्यामध्ये हा काम करत असतो. काय काम आहे त्याचं? दॅट इज द विसरल सेन्सेशन, विसरल मुवमेंट लाईक ब्रीदिंग, कार्डियक स्लोईंग, गॅस्ट्रिक अँड पॅन्क्रेटिक सिक्रिशन, गॅस्ट्रो इंटेस्टायनल मुवमेंट. या सगळ्या ज्या मुवमेंट आहे म्हणजे थोडक्यात आपल्या विसरल मुवमेंट ज्या आहेत तर किंवा विसरल सेन्सेशन आहेत तर हे सगळं काम जे आहे तर या वेगस नर्व करत असतात. त्याच्यानंतर पुढे आहे स्पायनल ॲसेसरी. स्पायनल ॲसेसरी नर्व जी आहे तर ती मोठ्या टाईपची आहे. साइड ऑफ मेडुला ऑब्लॅंगेटा पासून ही ओरिजिनेट होते. त्याच्यानंतर नेक, शोल्डर मसल मध्ये ही असते, नेक किंवा शोल्डर मसल मध्ये. देन रिफ्लेक्सेस ऑफ थोरॅसिक मध्ये हे काम करतं. अँड अब्डोमिनल विसेरा, लॅरिंग्स, फॅरिंग्स या ठिकाणी ते असतं. काय काम करतं तर मुवमेंट ऑफ लॅरिंग्स, मुवमेंट ऑफ फॅरिंग्स, मुवमेंट ऑफ नेक, मुवमेंट ऑफ शोल्डर या सगळ्यांची मुवमेंट करण्याचं काम हा स्पायनल ॲसेसरी जो मोठा न्यूरॉन आहे तर तो करत असतो.
आणि सगळ्यात लास्टला म्हणजे 12 नंबरचा जो न्यूरॉन आहे दॅट इज द हायपोग्लॉसल. हा सुद्धा मोठा टाईपचा न्यूरॉन आहे. मिडुला ऑब्लांगेटाच्या साइड पासून हा ओरिजिनेट होतो. टंग मसल मध्ये हा असतो आणि मुवमेंट ऑफ टंगची मुवमेंट करण्यासाठी हा रिस्पॉन्सिबल असतो. सो दिस ऑल आर दी क्रॅनियल नर्व. ओके, तर 12 प्रकारच्या 12 पियर मध्ये या क्रॅनियल नर्व आहे. आता क्रॅनियल नर्व बद्दल आपल्याला अजून काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ती बघूया आपण काय सांगितलंय क्रॅनियल नर्वची इन्फॉर्मेशन. तर बघा, दीज नर्व डेव्हलप फ्रॉम द ब्रेन इन ऑल अम्निओट्स. सो सगळ्या अम्निओट्स मध्ये हे असतात, क्रॅनियल नर्व असतात, ब्रेन पासून डेव्हलप झालेले असतात. रेप्टाइल मध्ये आहे, बर्ड्स मध्ये आहे, मॅमल्स मध्ये आहे. सो देर आर 12 पेयर्स ऑफ क्रॅनियल नर्व. किती असतात? तर 12 प्रकारच्या पियर्स असतात, जोड्यामध्ये असतात. सो रोमन नंबरिंग फर्स्ट टू 12 इज यूज टू डिनोट देअर. यांना दाखवण्यासाठी रोमन नंबरिंग वापरली जाते 1 पासून तर 12 पर्यंत. सो दीज नर्व ओरिजिनेट फ्रॉम ऑर टर्मिनेट इन टू द ब्रेन. सो ह्या ओरिजिनेट कुठून होतात? तर ब्रेन मधून होतात. सो अकॉर्डिंग टू दिअर फंक्शन दीज आर क्लासिफाईड ॲज अ सेन्सरी. 3 प्रकारचं क्लासिफिकेशन केलेलं ऑलरेडी बघितलं. सेन्सरी न्यूरॉन, कुठल्या कुठल्या सेन्सरी न्यूरॉन? 1, 2 अँड 8 जे न्यूरॉन्स आहेत तर त्या सेन्सरी न्यूरॉन आहेत. तर मोटार न्यूरॉन कुठल्या कुठल्या आहेत? तर बघा, 3rd, 4th, 6th, 11 आणि 12 या ज्या आहेत तर त्या मोटार न्यूरॉन आहेत. आणि ज्या मिक्स न्यूरॉन आहेत तर त्या आहेत 5th, 7th, 9 आणि 10 या ज्या आहेत तर त्या आहेत मिक्स न्यूरॉन. तर या न्यूरॉनचं हे सुद्धा तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, कारण सीईटी मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. MHT मध्ये इथे क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला की कुठल्या टाईपचा न्यूरॉन कुठला आहे, म्हणजे सेन्सरी नर्व कुठला आहे, मोठा न्यूरॉन कुठले आहेत किंवा मिक्स टाईपचे न्यूरॉन सुद्धा कुठले कुठले आहेत तर विचारलं जातं. सो डिटेल ऑफ क्रॅनियल नर्व आता आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो देन नेक्स्ट आहे दॅट इज द स्पायनल नर्व. आता क्रॅनियल नर्व बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन बघितली. सो आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं ते म्हणजे स्पायनल नर्व कडे. आता स्पायनल नर्व काय बघा. सो 31 पियर्स असतात स्पायनल नर्वच्या. स्पायनल नर्वच्या किती पियर्स आहेत? दॅट इज द 31 पियर्स. 31 पियर्स आहेत. सो इट्स ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पायनल कॉर्ड. कुठून ओरिजिनेट होतात? स्पायनल कॉर्ड पासून ओरिजिनेट होतात. सो दे आर मिक्स नर्व्स. मिक्स टाईपचे नर्व्स आहेत. सो दे प्रोव्हाइड 2 वे कम्युनिकेशन. मिक्स वे असल्यामुळे कसं कम्युनिकेशन आहे? 2 वे कम्युनिकेशन आहे, म्हणजे सिग्नल रिसिव्ह पण करतात आणि इफेक्टर फंक्शन पण करतात, म्हणजे इफेक्ट करण्याचं काम, सिग्नल देण्याचं काम पण करतात बिटवीन स्पायनल कॉर्ड अँड द पार्ट ऑफ द अप्पर बॉडी अँड लोअर लिम्स. अप्पर अँड लोअर लिम्स, नेक अँड ट्रंक या सगळ्यामध्ये. अप्पर लिम, लोअर लिम म्हणजे पाय, त्याच्यानंतर ट्रंकचा पार्ट असेल, नेकचा पार्ट असेल, तर या सगळ्यांकडून सिग्नल घेतात पण आणि सिग्नल देतात पण. मग कशा आहेत या 31 पीएस? तर बघा इथे नंबर दिलेले आहेत. त्यातमध्ये जे काही आहे तर पहिला आहे सर्वायकल स्पायनल नर्व ग्रुप, सर्वायकल ग्रुप, ज्याच्यामध्ये टोटल 8 पीएस आहेत. ज्याला म्हटलं तर C1 to C8 आणि हे नेक एरियामध्ये राहतात. त्याच्यानंतर थोरॅसिक, इथे 12 पेअर्स आहेत. त्याच्यामध्ये T1 to T12 इथे पण थोरॅक्स मध्ये राहतात, आपल्या छातीच्या एरियामध्ये राहतात. त्याच्यानंतर लुंबार म्हणजे आपल्या पोटाच्या एरियामध्ये 5 असतात. L1 to L5 त्याला अब्डोमेन एरियामध्ये म्हटलं जातं. त्याच्यानंतर सॅक्रल म्हणजे आपला जो कमरेचा भाग आहे तर त्या ठिकाणी असणारे, तर तिथे 5 पेअर आहेत. दॅट इज द S1 to S5 हे पेल्विस एरियामध्ये राहतात. आणि लास्ट वन इज द कॉक्सिजियल, 1 पेअर असते कॉक्सी मध्ये. कॉक्सी म्हणजे आपलं टेलबोन म्हटलं जातं त्याला किंवा माकडहाडी म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी हा असतो. सो असे टोटल 31 पेअर्स स्पायनल नर्वचे असतात. आता इथे आपल्याला एक डू यू नो सेक्शन दिलेला आहे. काय सांगितलंय बघा, ऑफ द 12 पेअर्स ऑफ cranial nerve only the X, that is the vagus, passes into the body and innervates internal organ. So generally 10 नंबरचा जो वॅगस न्यूरॉन आहे तर तो बॉडीमध्ये आतमध्ये जातो इंटरनल ऑर्गन कडे. देन वॅगस हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ ब्रांचेस अँड लॉंगेस्ट डिस्ट्रीब्युशन. वॅगस न्यूरॉन जो आहे तर तो मॅक्झिमम नंबर आहे त्याचे ब्रांचेस आणि लॉंगेस्ट डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणून त्याला लार्जेस्ट न्यूरॉन पण म्हटलं जातं वॅगसला. देन व्ही ट्रिगेमियल किंवा वॅगस म्हटलं जातं, ट्रिगेमियल म्हटलं जातं किंवा डेंटिस्ट नर्व म्हटलं जातं. इट इज द लार्जेस्ट क्रॅनियल नर्व. सो डेंटिस्ट नर्व जे आहे, वॅगस नर्व जे आहे, ट्रिजेमिनल नर्व जी आहे तर तिला म्हटलं जातं दॅट इज द लार्जेस्ट क्रॅनियल नर्व. सो 6
अब्ड्युसेन्स इज द स्मॉल क्रॅनियल नर्व आणि सिक्स नर्व जी आहे ज्याला अब्ड्युसेन्स न्यूरॉन म्हटलं जातं दॅट इज द स्मॉल क्रॅनियल नर्व. म्हणजे इथे लार्जेस्ट नर्व पण दिलेली आहे आणि स्मॉलेस्ट नर्व पण दिलेली आहे. सो हे दोन सेंटेन्स तुमच्यासाठी MST-CET साठी इम्पॉर्टंट आहे. सो दॅट इज द MHT-CET पार्ट. MST-CET साठी हे इम्पॉर्टंट आहे. ओके, सो पुढे आपल्याला दिलेलं आहे दॅट इज द फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. टिपिकल स्पायनल नर्वचं फॉर्मेशन कसं होतं. ओके, सो इथे आपल्याला दिलेलं आहे. सो ऑल स्पायनल नर्व आर द मिक्स टाईप. स्पायनल नर्व काय तर सगळे मिक्स टाईपचे आहेत. ओके, मिक्स टाईपचे आहेत. ओके, सो दे हॅव सेम नर्व फायबर आणि यांच्यामध्ये काय तर सेम नर्व फायबर आहे ज्यामध्ये काही सेन्सरी आहेत अँड सम मोटर. स्पायनल नर्व इज फॉर्म इनसाइड द न्यूरल कॅनल ऑफ वर्टिबल कॉलम. वर्टिबल कॉलमच्या आतमध्ये जो न्यूरल कॅनल आहे तर तिथे हे फॉर्म होतात बाय द टू रूट्स. वन इज द पोस्टिरियर अँड सेकंड वन इज द डॉर्सल. सो पोस्टिरियर और डॉर्सल सेन्सरी रूट अँड अँटेरियर और व्हेंट्रल रूट. म्हणजे दोन टाईपचे पोस्टिरियर किंवा डॉर्सल सेन्सरी रूट म्हटलं जातं, दुसरा आहे अँटेरियर अँड व्हेंट्रल रूट. ओके, सो असे दोन प्रकार आहे. देन अँटेरियर रूट रिसीव्ह द सिग्नल. अँटेरियर रूट काय करतात तर सिग्नल रिसीव्ह करण्याचं काम करतात. द सेन्सरी नर्व फ्रॉम द डॉर्सल रूट गँग्लियॉन. डॉर्सल रूट कडून सिग्नल घेतात. सेल बॉडीज ऑफ सेन्सरी न्यूरॉन्स आर लोकेटेड इन द गँग्लियॉन्स. So while the anterior or ventral root gives out the motor nerve and dorsal sensory and the ventral motor nerve together form the mixed spinal nerve. बघा काय तर डॉर्सल पार्ट जो आहे तर तो सेन्सरी नर्व म्हणून काम करतो आणि व्हेंट्रल पार्ट जो आहे तर तो मोटार नर्व म्हणून काम करतो. म्हणजे एक सिग्नल घेतो आणि दुसरा सिग्नल देतो आणि दोन्ही पण एकत्र आहेत म्हणून त्याला म्हटलं जातं मिक्स स्पायनल नर्व. सो इट इमर्ज out from both the side of the spinal cord through the intervertebral foramen. Intervertebral foramen म्हटलं जातं. So as soon as emerge out of vertebral column, it shows three branches. याच्यामध्ये तीन ब्रांचेस आहेत. कुठल्या कुठल्या तीन ब्रांचेस बघा. सो दॅट इज द याला तीन ब्रांचेस आहेत. फर्स्ट वन इज द रामस डॉर्सालिस. रामस डॉर्सालिस फ्रॉम स्किन टू स्किन अँड टू मसल्स ऑफ डॉर्सल साइड्स. कुठे काम करतात फ्रॉम स्किन अँड टू मसल्स. स्किन कडून मसल्स कडे. ओके, देन रामस वेंट्रालिस. रामस वेंट्रालिस जो आहे दॅट इज द लार्जेस्ट ऑफ द थ्री सप्लायज ऑफ द ऑर्गन अँड मसल्स ऑन लॅटरल अँड अँटेरियर साइड. सो दॅट इज द लार्जेस्ट पार्ट आणि हा काय करतो ऑर्गनला सप्लाय करण्याचं काम करतो, सिग्नल सप्लाय करण्याचं काम करतो, मसल्सला सिग्नल सप्लाय करण्याचं काम करतो. देन रामस कम्युनिकन्स. रामस कम्युनिकेशन दॅट इज द स्मॉलेस्ट ऑफ द थ्री अँड गिव्स. या तिन्हीमध्ये हा सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. सगळ्यात लार्जेस्ट कोण आहे रामस वेंट्रालिस. सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे रामस कम्युनिकन्स. अँड गिव्ह आउट फ्रॉम फर्स्ट थोरॅसिक अप टू थर्ड लुंबार स्पायनल नर्व. इट जॉईंट द सिम्पॅथेटिक गँग्लियन आणि हा सिम्पॅथेटिक गँग्लियनला कनेक्टेड असतो. आता बघा इथे आपल्याला एक फिगर दिलेली आहे. काय दिलेले आहेत बघा तर हा पूर्ण इथे आपला हा वर्टिबल कॉलम आहे, त्याच्यामध्ये हा स्पायनल कॉर्ड आहे. त्याच्यानंतर हा डॉर्सल रूट पुढे डॉर्सल रूट गँग्लियन बनलाय. त्याच्यानंतर वेंट्रल रूट हा वेंट्रल रूट गँग्लियन बनलाय आणि त्याच्यानंतर हा पुढे एका ठिकाणी आला ज्याला तिथे स्पायनल नर्व म्हटलेला आहे. आता हा स्पायनल नर्व इथे बघा इथं हा जो पोर्शन आहे तर याला म्हटलं तर रामस वेंट्रालिस. हा रामस वेंट्रालिसला पुढे जाऊन कनेक्ट झालेला असतो सिम्पॅथेटिक गँग्लियन. ओके, आता रामस वेंट्रालिस जो पार्ट आहे तर रामस वेंट्रालिसला जॉईन झालेला मी ते रेड कलरचा दाखवतो. रामस वेंट्रालिस जो आहे हा रामस वेंट्रालिस आहे आणि या रामस वेंट्रालिसला कनेक्टेड असतो हा येलो कलरचा पार्ट मी ते दाखवलाय दॅट इज द रामस कम्युनिकन्स. रामस कम्युनिकन्स रामस वेंट्रालिस कडून रामस कम्युनिकस निघला. रामस कम्युनिकसला काय झालेलं असतं तर सिम्पॅथेटिक गँग्लियन कनेक्टेड असतो आणि त्याला जे ब्रांचिंग बनलेलं आहे तर त्याला म्हटलं तर रामस डॉर्सालिस. ओके, तर हे सगळे पार्ट या स्पायनल नर्व मध्ये तयार होतात. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट दिलेला आहे आपल्याला बघा दॅट इज द रिफ्लेक्स ऍक्शन. आता रिफ्लेक्स ऍक्शन काय बघा. रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे सडन एकदम फास्ट होणारी ऍक्शन, क्विक ऍक्शन. ओके, सो रिफ्लेक्स ऍक्शन. सो इट इज द सडन स्पॉन्टेनियस ऑटोनॉमिक इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स टू स्टिम्युलस.
म्हणजे एखादा सिग्नल आला की क्विक अशी रिएक्शन होते, स्पॉन्टेनियसली रिएक्शन होते, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक होते, तिथे कुठलाही व्हॉलेंटरी रिस्पॉन्स नसतो, तर इनव्हॉलेंटरी रिस्पॉन्स असतो एखाद्या सिग्नलसाठी. द रिस्पॉन्स टू स्टिम्युलस म्हणजे सिग्नल, इट सेड टू बी इनव्हॉलेंटरी. आणि हा कसा असतो? इनव्हॉलेंटरी असतो. ॲज इट इज कॅरीड आउट एनी कॉन्शियस एफर्ट बाय द ब्रेन. आणि कुठलाही ब्रेनने सिग्नल न देता ही रिॲक्शन होत असते. द पाथ अलॉंग विच द ऍक्शन इज कॅरीड आउट इज कॉल्ड ॲज अ रिफ्लेक्स ऍक्शन. आणि रिफ्लेक्स आर्च म्हटलं जातं. सो रिफ्लेक्स आर्च थ्रू ही रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. ओके, सो फास्ट ऍक्शन होते. ह्युमन नर्वस सिस्टीम इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. ओके, 3 टाइपचे असतात: सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सो पेरिफेरल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नेटवर्क ऑफ नर्व अरायझिंग फ्रॉम और गोइंग टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम काय करतं? सगळे सिग्नल कुणाला पास करतं? सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे पास करतं. सो अकॉर्डिंगली पेरिफेरल नर्व आर क्लासिफाईड ॲज ॲफरंट नर्व अँड इफेरंट नर्व. इफेरंट नर्व म्हणजे काय? तर जनरली बॉडीकडून ब्रेनकडे जो सिग्नल पास केला जातो, तर त्या नर्वला म्हटलं जातं ॲफरंट नर्व. त्याच्यातून सिग्नल गेला जातो, सेन्सेशन नेलं जातं. आणि ब्रेनकडून प्रोसेस होऊन ब्रेनकडून काही सिग्नल मसल्सला दिले जातात वर्क करण्यासाठी. सो त्याला म्हटलं जातं इफेरंट नर्व. बघा, सो ॲफरंट नर्व फायबर ट्रान्समिट सेन्सरी इम्पल्सेस फ्रॉम टिश्यू और ऑर्गन टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. बघा, टिश्यू आणि ऑर्गन कडून सिग्नल कुणाकडे गेलाय? सेन्सरी सिग्नल कुठे गेलाय? सेंट्रल नर्वस सिस्टम कडे गेलाय. अँड द इफेरंट नर्व फायबर्स ट्रान्समिट रेग्युलेटरी और मोटार इम्पल्सेस फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द व्हेरियस पेरिफेरल टिश्यू आणि ऑर्गन. म्हणजे एखादा सेन्स घेण्यासाठी वर्क करणारे जे नर्व आहेत, तर त्याला म्हटलं जातं ॲफरंट नर्व. आणि जे ब्रेन कडून बॉडी पार्टकडे एखादा इफेक्ट करण्यासाठी दिलेला जो सिग्नल आहे, मोठा न्यूरॉन आहे किंवा रेग्युलेटरी सिग्नल आहे, तर त्याला म्हटलं जातं इफेरंट नर्व. आता बघा, इथे टाइप्स ऑफ रिफ्लेक्स ऍक्शनचा एक चार्ट दिलेला आहे, तर तो चार्ट आपण एकदा समजून घेऊ. सो ऑन द बेसिस ऑफ कंट्रोल ओव्हर द ऍक्शन, दॅट इज द रिफ्लेक्स ऍक्शन. आता रिफ्लेक्स ऍक्शन जे आहे, तर ते 2 प्रकारचे रिफ्लेक्सेस असतात. एक असतात क्रॅनियल रिफ्लेक्सेस, म्हणजे जे ब्रेन कडून दिले जातात, आणि दुसरे असतात स्पायनल रिफ्लेक्सेस, जे स्पायनल कॉर्ड कडून दिले जातात. आता बघा, क्रॅनियल रिफ्लेक्सेस कसे असतात? कॅरीड आउट बाय द ब्रेन. ब्रेन कॅरी आउट करतो. स्लो ऍक्शन रिस्पॉन्स असतात, जसं की वॉटरिंग ऑफ माउथ ऑन साईट और स्मेल ऑफ गुड फूड. एखादं चांगलं फूड, आपल्या आवडीचं फूड दिसलं की आपल्या तोंडात पाणी येतं. हा जो सिग्नल आहे, तर त्याला म्हटलं जातं क्रॅनियल रिफ्लेक्सेस. बट स्पायनल रिफ्लेक्सेस म्हणजे काय? तर हा स्पायनल रिफ्लेक्सेस स्पायनल कॉर्ड कडून कॅरी आउट केला जातो. अर्जन्सी फॉर रिस्पॉन्स इज रिक्वायर्ड, सो दीज आर क्विक ऍक्टिंग. आणि हा जो आहे, तर क्विक ऍक्टिंग आहे, फास्ट आहे. ओके, अर्जंट केला जातो. जसं की विड्रॉल ऑफ लेग फाईल स्टेपिंग ऑन समथिंग हॉट ऑर पॉइंटेड. म्हणजे जर तुमचा पाय जर गरम पाण्यावरती पडला, गरम तेलावरती पडला किंवा काट्यावरती पडला, तर तो लगेच मागे येतो. ओके, तर ही जी क्विक ऍक्शन आहे, तर ती आहे स्पायनल रिफ्लेक्सेस. स्पायनल कॉर्ड कॅरी आउट करतो, क्विक ऍक्शन होते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे रिफ्लेक्स ऍक्शन. आता रिफ्लेक्स ऍक्शन 2 प्रकारचे रिफ्लेक्सेस असतात त्याच्यामध्ये. एक असतात अनकंडिशनल रिफ्लेक्सेस आणि दुसरं असतं कंडिशनल रिफ्लेक्सेस. आता अनकंडिशनल रिफ्लेक्सेस म्हणजे काय? तर ज्याच्यासाठी कुठलाही सिग्नल येण्याची गरज नाहीये. ओके, बघा, सो दिस डू नॉट रिक्वायर्ड एनी प्रिव्हियस एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्हाला अगोदरचा कुठलाही प्रिव्हियस एक्सपिरियन्स नसला तरी सुद्धा असे रिफ्लेक्सेस होतात, जसं की स्नीझिंग, कफिंग, यावनिंग, हिकुपिंग. हे ज्या सगळ्या आहेत, म्हणजे तुम्हाला शिंक येणे असेल, तुम्हाला खोकला येणं असेल, तुम्हाला जांभळी येणं असेल. ओके, तर ह्या सगळ्या ज्या कंडिशन आहे, तर त्या आहेत अनकंडिशनल रिफ्लेक्सेस. म्हणजे त्याच्या अगोदर तुम्हाला कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये. मात्र दुसरा जो आहे, दॅट इज द कंडिशनल रिफ्लेक्सेस. आता कंडिशनल रिफ्लेक्सेस काय? सो दीज ऍक्शन आर बेस्ड ऑन प्रिव्हियस एक्सपिरियन्स. याच्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस असा एक्सपिरियन्स पाहिजेच असतो. सो फॉर एक्झाम्पल स्विमिंग, डान्सिंग, सायकलिंग. म्हणजे सायकलिंग करायचं असेल, डान्सिंग करायचं असेल, स्विमिंग करायचं असेल, तर तुम्हाला अगोदर काय पाहिजे? एक्सपिरियन्स पाहिजे. सो इनिशियली दिस ऍक्शन आर व्हॉलेंटरी. ओके, सुरुवातीला हे कसे पाहिजे? व्हॉलेंटरी. वेन लर्निंग इज बिंग डन, तुम्हाला हे शिकावं लागतं. लॅटर आफ्टर परफेक्शन दे बिकम इनव्हॉलेंटरी. तुम्हाला सुरुवातीला ते शिकावं लागतं, नंतर मात्र हे इनव्हॉलेंटरी होऊन जातं, ते ऑटोमॅटिक होतं. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही सायकल चालवता, तुम्हाला बॅलन्स पकडावा लागतो, आणि एकदा का तुम्ही परफेक्ट झाला, तर तुम्हाला बॅलन्स पकडण्याची गरज नाही, ऑटोमॅटिकली ते होऊन जातो, बॅलन्स होऊन जातो.
ओके, सो दीज वी आर फर्स्ट स्टडीड. ओके, पहिल्यांदा हे स्टडी केलं होतं बाय ई पावलव. ओके, पावलव नावाच्या सायंटिस्टनी डिस्कस केलं होतं. कशामध्ये स्टडी केलं होतं? सलायव्हेशन इन डॉग मध्ये सलायव्हेशन म्हणजे त्यांनी ते बेल दिली होती की त्याला फूड द्यायचं असेल तर बेल वाजवायची, नंतर त्याला फूड दिलं जायचं आणि नंतर फक्त बेल वाजली की तरी पण त्याच्यामध्ये सलायवा स्टार्ट व्हायची. म्हणजे त्यांनी काय केलं होतं की त्याला कळालं, असं वाटलं होतं की बेल वाजली म्हणजे आपल्याला फूड मिळतंय, आपल्या आवडीचं फूड मिळतंय आणि नंतर त्याला फूड मिळत नसलं, फक्त बेल वाजली तरी त्याच्यामध्ये सलायवा स्टार्ट व्हायचं. का तर त्याला असं वाटायचं की आता आपल्याला फूड मिळणार आहे. ओके, तर असा एक पावलावचा हा एक्सपेरिमेंट होता. तर त्याच्यावरून त्यांनी कंडिशनल रिफ्लेक्सेस ची डिस्कवरी केली होती. देन नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू नंबर ऑफ सिनॅप्स इन्व्हॉल्व. किती सिनॅप्स त्याच्यावरती इन्व्हॉल्व आहे, तर त्याच्यावरून परत रिफ्लेक्स ऍक्शनचे दोन टाईप पडलेले आहे. दॅट इज द सिम्पल मोनोसिनॅप्टिक आणि कॉम्प्लेक्स पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्सेस. सो मोनोसिनॅप्टिक म्हणजे एकच त्याच्यामध्ये कुठला तरी न्यूरॉन वर्क होईल, म्हणजे इट इन्व्हॉल्व ओनली सेन्सरी अँड मोटार न्यूरॉन्स. एक तर सेन्सरी न्यूरॉन्स काम करेल किंवा मोटार न्यूरॉन्स काम करेल. फॉर एक्झाम्पल नी जर्क रिफ्लेक्सेस. ओके, नी जर्क म्हणजे आपला गुडघा जो आहे तर त्याच्यावरती जनरली आपण एक असा ठोका मारला तर आपला पाय लगेच सरळ होतो. ओके, तर त्या प्रकारचा जो आहे तर तो सेन्सरी आणि मोटार न्यूरॉन्स एकच न्यूरॉन्स काम करतो. ओके, आणि कॉम्प्लेक्स न्यूरॉन म्हणजे काय? इट इन्व्हॉल्व सेन्सरी इंटर नर्वस अँड मोटार ऑर न्यूरॉन्स. ठीक आहे, तर ते काम करतात म्हणजे मल्टिपल न्यूरॉन्स काम करतात. ओके, जसं की आपण सायकलिंग करत असेल, स्विमिंग करत असेल तर खूप सारे न्यूरॉन्स तिथे काम करत असतात. दॅट इज द कॉम्प्लेक्स पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्सेस. तर ह्या सगळ्या जे काही आहे तर ते इथे आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला एक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचं एक पूर्ण एक पार्ट दिलेला आहे. ओके, बट विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण जी काही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे तर ती डिटेलमध्ये बघू. तर भेटूया परत पुढच्या लेक्चरला. पण त्या अगोदर एक सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमचे काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, मी तिथे तुम्हाला आन्सर देण्याचं नक्की ट्राय करेन. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.